संवैधानिक असो की असंवैधानिक, कायदेशीर असोत किंवा बेकायदेशीर, आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी किंवा आपला हेतू साध्य करण्यासाठी म्हणून समोरच्या माणसाचा मान मरातब न राखता त्याची आयमाय उद्धरायची, त्याचे बाप भाऊ काढायचे, त्याला शिव्यांची लाखो लिवायची, त्याच्या शरीरावर टीका टिप्पणी करायची, बॉडी शेमिंग करत त्याचा अवमान करायचा, याला झुंडशाही म्हणतात. आणि कितीही टीका टिप्पणी झाली, कितीही व्यक्तिगत पातळीवर कुणी येऊन जाहीर सभेमध्ये आपल्याला अपमान वाटेल किंवा आपल्या कुटुंबाला अपमान वाटेल असं बोललं तरी देखील त्यावर कुठलीही रिॲक्शन न देता हसत राहायचं आणि बोलणाऱ्यावर कुठलीच कायदेशीर कारवाई नाही करायची, याला षंडशाही म्हणतात. महाराष्ट्रात सध्या हेच सुरू असल्याचं चित्र 2-2.5 वर्षापासून दिसतंय. म्हणजे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या तोंडाला येईल त्या पद्धतीनं बरळतात, टीका करतात, त्याचं त्यांना वैषम्य वाटत नाही, आपले शब्द ते कधी परतही घेत नाहीत, कुणाची माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही. आणि स्वतःची पाठ थोपटून घेणारे आणि सर्वाधिक कार्यकाळ भाजपचे मुख्यमंत्री म्हणून मिरवणारे देवेंद्र फडणवीस, जे राज्याचे गृहमंत्री, ते देखील हे सगळं सहन करतात. याला षंडशाही म्हणायची का, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला. या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. साधारणपणे सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे हजारो आंदोलक किंवा ग्रामस्थ त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. ती चूक पोलिसांची होती, सरकारची होती की ठरवून केला गेलेला लाठीचार्ज होता, याची चौकशी अद्याप व्हायची. पण त्या दिवशी ज्या पद्धतीनं अमानुषपणे सर्वसामान्य माणसांची डोकी फोडण्यात आली, त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर स्पष्टपणे उमटून आलं, दिसून आलं. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं सरकारला सळोकी पळो करून सोडलं, त्यामध्ये सरकारची तर दमछाक झाली, पण सर्वसामान्य माणसाचे सुद्धा खूप हाल झाले हो. म्हणजे सप्टेंबरमध्ये तिथं जो राडा झाला आणि त्याच्यानंतर पाटलांनी जो काही रुद्रावतार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये चक्का जाम असेल, रस्ता रोको असतील, त्यानंतर रस्त्यावर टायर जाळण्याचे प्रकार असतील, बसची तोडफोड असेल, व्यापारी पेठांवर झालेला हल्ला असेल, आमदारांच्या घरांवर झालेली जाळपोळ असेल, भाजप सहित सर्वच राजकीय पक्षांची कार्यालय जाळण्याचा जो प्रकार झाला असेल, त्यातून सर्वसामान्य माणूसच होरपळला. मग त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा होता, मुस्लिमही होता, धनगरही होता, वंजारी होता, ब्राह्मण होता, साळी कोळी माळी तेली तांबोळी सगळे 18 पगड जातीचे लोक होते. पण महाराष्ट्र होरपळत असला तरी त्याच्याशी जरांगे पाटलांना सोयरसुतक होतं का? नाही. त्यांना त्यांच्या समाजासाठी, त्यांच्या लेकरांसाठी, त्यांच्या लेकरांचे हक्क पाहिजेत म्हणून महाराष्ट्र तिकडं जळाला तरी घेणं देणं नव्हतं. त्यांना सरकारला जाब विचारायचा होता किंवा सरकारचं डोकं ठिकाणावर आणायचं होतं. एवढा सगळा महाराष्ट्र पेटला. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. सरकारनं काय केलं? फक्त गुन्हे दाखल केले, काही लोकांना अटक केली. आता त्यानंतर गेल्या 2 वर्षात सातत्यानं जरांगे पाटील हे या न त्या कारणावरून सरकार, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, यांना टार्गेट करतात. कधी छगन भुजबळांना छग्या म्हटलं जातं, त्यांच्या दाढीवरून, त्यांच्या चष्म्यावरून, त्यांना पडलेल्या टक्कलवरून बॉडी शेमिंग करत त्यांचा अवमान केला जातो, तो सुद्धा सार्वजनिक सभांमधून. धनंजय मुंडे यांच्या नावानं कायमस्वरूपी ते डॉन आहेत, तो टोळीचा म्होरक्या आहे, तो धन्या आहे असं म्हणून खडे फोडले जातात. त्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला किंवा त्यांना असं म्हटलं जातं की तुमच्या आईचा नवरा, असं बोलून त्यांच्यावर टीका केली जाते.
त्यांच्या देखील वाढलेल्या पोटाबद्दल त्यांचे समर्थक आणि पाटील हे दोघंही बोलतात. अगदी खालच्या पातळीवर जाऊन हे सगळं बोललं जातं. आणि तरी देखील सरकार शंढ असल्याप्रमाणे हे सगळं ऐकून घेतं. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातात. त्यांचे लाड एक प्रकारे पुरवण्याचा प्रकार केला जातो. त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतं की नाही, कायद्यात ते बसेल की नाही याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यासाठी त्या वेगवेगळ्या स्कीम आणल्या जातात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये करोडो रुपयांचा, हजारो कोटींचा निधी दिला जातो. त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह दिली जातात. एक ना अनेक मागण्या पूर्ण केल्या जातात. शिंदे समितीला दरवेळी मुदतवाढ मिळते. आणि दर 2-4 महिने किंवा 6 महिने झाले की पाटलांना हुक्की येते आणि पाटील कुठल्या तरी मुद्द्यावरून पुन्हा परत शांत होत असलेला महाराष्ट्र अशांत करण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात. हो, कारण या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील 2 जातीमधला जो दुरावा आहे ना, किंवा त्यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली ना, ती कधीही भरून पुढच्या 4 पिढ्या नाही 7 पिढ्या जरी आल्या तरी भरून निघणार नाही, एवढी मोठी वाढली आहे. अक्षरशः मराठा समाजाची लोक त्यांच्याच दुकानदाराकडे जात आहेत, त्यांच्याच माणसाकडून काम करून घेत आहेत आणि ओबीसी समाजाची लोक मराठ्यांना टाळत आहेत. बरं, हे सगळं झालं, हे सगळं पाटलांना माहित नाही का? हे देवेंद्र फडणवीसांना माहित नाही का? सगळ्याला माहिती. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सगळ्यांनाही माहिती. पण प्रत्येक जण फक्त मजा घेतोय, त्याचं राजकारण करून घेतोय आणि आपला उल्लू सीधा करून घेतोय. बरं, या सगळ्या 2 वर्षाच्या घटना घडामोडीनंतर अचानकच एक 15 दिवसापूर्वी पाटलांना हुक्की आली आणि त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे, जे आजपर्यंत पाटलांचे लाडके होते किंवा ज्यांच्यासाठी म्हणून पाटील झिजले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत, त्यांनी स्वतःच सांगितले त्या एकनाथ शिंदेवरच सटकले. फार एकनाथ शिंदेंना झोपून टाकण्याची, 29ला त्यांचे सगळे आमदार पाडण्याची धमकी देऊन बसले. कारण काय तर जरांगे पाटलांचे जे विरोधक आहेत ओबीसी संघटनेतले नवनाथ वाघमारे आणि तत्सम लोक, यांना एकनाथ शिंदेचे मंत्री, आमदार, छत्रपती संभाजीनगरचे खासदार हे एंटरटेन करतायत, त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. एवढा काय राग यायचा त्याच्यात? बरं ठीक आहे, एकनाथ शिंदेचा तुम्ही खुटा उपटणार. त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजलगावच्या किंवा संभाजीनगरच्या काही जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पत्र दिल्याचा खळबळजनक आरोप केला. पण हळूहळू ते उघडं पडलं की जरांगे पाटील अपुऱ्या माहितीवर किंवा खोट्या माहितीवर वक्तव्य करतायत. कुठल्याच मंत्र्याला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा, देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा जात प्रमाणपत्र रद्द करा अशी शिफारस करताच येत नाही. एकदा कमिटीने ते दिलं की ते कुणीच रद्द करू शकत नाही. बावनकुळेंनी जे पत्र दिलं ना, ते पत्र माजलगावच्या माजी नगराध्यक्षा सुनंदा मुंडे यांच्या पत्राला अनुसरून पत्रही नव्हतं, त्याच्यावर फक्त एक एन्डॉर्समेंट होती, जी सगळेच मंत्री हे करतात की जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून अप्रमाणे तातडीनं कार्यवाही करून उचित अहवाल लवकरात लवकर सादर करावा. प्रत्येक प्रश्नामध्ये असं मंत्री एन्डॉर्समेंट करतातच. त्याच पद्धतीनं खोट्या कागदपत्रांचं अपलोड NICच्या संकेतस्थळावर होऊ नये अशी मागणी त्या मुंडेताईंनी केली होती आणि त्याबाबत सखोल चौकशी करा आणि योग्य ती कार्यवाही करा असं बावनकुळेंनी त्याच्यावर नोट टाकलेली. पण पाटलांनी काय केलं की प्रमाणपत्रच रद्द करा असं म्हटलंय. अहो, काय बोलावं काय नाही, आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत का? बरं, इथपर्यंतही ठीक आहे. हो, बावनकुळेंवर तुम्ही आरोप केले, कदाचित बावनकुळेंकडून चूक झाली असेल नसेल त्याचा तपास होईल, प्रशासन त्याचा खुलासा करेल. पण त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले पाटील. बरं, दौरा कशासाठी? तर 29 ऑगस्टला त्यांनी एक आंतरवलील बैठक ठेवली आणि त्या बैठकीत सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणून. तुम्ही समाजाचं नेतृत्व करताना मग त्या भागात जाऊनच तुम्हाला भाषणं करायची की एवढी काय हौस आहे? पण तुम्ही तिकडे गेले, जाताना प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं कुठं ते सभा घेतील किंवा जिथं कुठं ते पत्रकार परिषद घेतील तिथं त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री यांच्याबद्दल, त्यांच्या आईबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बॉडीवर टीका टिप्पणी, व्यंगात्मक टीका टिप्पणी करावी. तोंड दिले म्हणून काही बोलायचं का?
आणि पाटलांसारख्याला हे शोभतं का? म्हणजे जे पाटील छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती किंवा पूर्णाकृती पुतळा आपल्या पाठीशी ठेवून आंदोलन करतात, सरकारला सळू की पळू करून सोडतात, आपण शिवरायांच्या जे काही वारसा आहे किंवा शिवरायांचे जे काही विचार आहेत त्यावर चालणारे मावळे आहोत असं म्हणतात, त्यांनी समोरच्या माणसावर एवढी खालच्या पातळीवर जाऊन आपत्तीजनक शब्दात, अभद्र शब्दात टीका करावी? शोभतं काही छत्रपतींच्या मावळ्यांना? पण याचा विचार कोण करणार? मेरे मन को भाया, मैंने कुछ भी किया, अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. बरं, त्याच्यामुळे होतं काय? फक्त एक 5-10 मिनिटं हास्या पिकतो, समोरची लोक टीका करतात. सोशल मीडियाचा माध्यमातून यावर एवढ्या विचित्र पद्धतीनं दोन समाजामध्ये दोही निर्माण होते ना, की पाटील त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. पाटील बोलून जातात. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जाते, महसूल मंत्र्यांची आयमाय काढली जाते. महसूल मंत्र्यांना ते मोहनजोदडो म्हटलं जातं, तिथले शिल्पाची उपमा दिली जाते किंवा त्यांना बाहुबलीमधला कालकेय म्हटला जातो. बरं, कालकेय म्हणताना सुद्धा फक्त आपण जे काही ग्रामीण शब्दात किंवा अगदीच थिल्लरपणानं बोलतो ना, त्यामुळे समोरचे लोक हसतात, त्यांचा मनोरंजन होतं, या पलीकडे काय होत नाही. पण आपल्याला किती अक्कल आहे ना हे कळतं, हे पाटलांनी लक्षात घ्यावं. कारण की आपण एका मोठ्या समूहाचं नेतृत्व करायला निघालो, आपण अत्यंत संयमी असायला पाहिजे. आपला प्रत्येक शब्द हा तोलून मापून असला पाहिजे. खुर्र करीत आमच्या रिक्षा जाणार आणि तो कालके सारखा हप्पा इप्पा खुर्र फुर्र कर, काय बोलायले पाटील तुम्ही? आणि हे कशाच्या जीवावर? तुमच्या पाठीमागे असलेल्या समाजाच्या जीवावर. तुम्ही समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी लढा उभा केलाय, तुमचं अभिनंदनच आहे. पण त्या समाजाची एक ताकद तुमच्या पाठीमागे आहे म्हणून तोंडाला येईल ते बोलाल, तोंडाला येईल त्या माणसाला अपमान कराल, मुख्यमंत्र्यांची आणि कुणाची आईमाई उद्धराल. याला झुंडशाही म्हणतात आणि हे शोभत नाही. एका संघर्ष करणाऱ्या माणसाला, एका समाजासाठी लढणाऱ्या माणसाला ही भाषा शोभत नाही. राहिली गोष्ट सरकारची, तर हे सरकार नेमकं आहे का अस्तित्वात असा प्रश्न पडतो. म्हणजे यांच्यापेक्षा ते उद्धव ठाकरे असं बरं असं म्हणण्याची वेळ आली. कारण उद्धव ठाकरेंनी काही का होईना पण नारायण राणेंनी वक्तव्य केलेलं चुकीचं होतं, बरोबर होतं याचा विचार न करता थेट त्यांना जेलमध्ये टाकलं. किंवा शरद पवारांवर एक कविता केली आहे का केतकी चितळे नावाच्या अभिनेत्रीनं, तर तिला देखील जेलमध्ये 40 दिवस चढवलं. कंगना राणावत हिच्या नावानं सुद्धा तिच्या घरावर बुलडोजर चालवला. किंवा नवनीत राणा असतील, त्यांना देखील तंबी दिली हनुमान चालीसा म्हटल्यामुळं. पण फडणवीसांनी असं एकही काम केलेलं नाही. फडणवीस त्यांच्यावर जे कोणी टीका करतील फक्त हसतात आणि विषय डायव्हर्ट करतात. कदाचित कधी कधी अशीही शंका येते की बावनकुळे हे मध्यंतरी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते किंवा त्यांचं नाव अचानकपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाल्यामुळं फडणवीसांनी तर हा बावनकुळेंचा गेम लावला नाही ना, पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, अशी सुद्धा शंका येते. पण काहीही असो, तुमच्या सरकारमधील मंत्र्याबद्दल किंवा या राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या शरीराबद्दल किंवा त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या आईबापाबद्दल जर का कुणी अशा पद्धतीने अभद्र बोलत असेल ना, तर कारवाई सुमोटू केली गेली पाहिजे. गृह विभागाने याची दखल घेतली पाहिजे. काय होईल? महाराष्ट्र पेटल का? आता कुठं शांत आहे? पण नाही, सरकार फक्त मूग गिळून गप्प बसू नये. सरकार केवळ मजा बघते. आपल्याच सहकारी मंत्र्यांची कशा पद्धतीनं चेष्टा खिल्ली उडवली जाते ना, याची मजा घेण्याचं काम सरकार करते आणि त्यामुळेच हे शंडशाहीचं लक्षण आहे असं आमचं मत आहे. खरोखरच म्हणजे ज्या पद्धतीनं 52 कुळ्यांना टार्गेट केलं गेले ना, ते ओबीसी मंत्री आहेत म्हणून टार्गेट केलं गेलं का? तर निश्चितपणे आतापर्यंत जरांगींनी, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे सगळे ओबीसीचे आहेत, नॉन मराठा आहेत, म्हणूनच त्यांना टार्गेट केले. पण आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याचा गांभीर्यानं विचार मनोज जरांगे पाटलांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा. अन्यथा महाराष्ट्राची जी वैभवशाली परंपरा आहे तिला डाग लागल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास इतकंच.
न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.